हाय हॅलो नमस्कार, मी धनश्री. तर माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. चला, तर आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये. आणि तिथे म्हणजे एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. मुलांना पण आनंद भेटतो आणि महिला पण सर्वजण एकत्र येतात आणि छोटासा सर्वजण सेलिब्रेशन करतात. सर्वच महिला एकत्र आल्या आणि हळदी कुंकवाचा पण कार्यक्रम केला आणि मुलांचं पण बोरनाहण्याचा कार्यक्रम केला. आणि खूप छान असं मुलांना पण आनंद घेता येतो आणि महिलांना पण आनंद घेता येतो. आणि एक छोटासा प्रयत्न केलेला आहे महिलांना संदेश देण्याचा की बालविवाह रोखला. आपण थोडं वेगळे घेणार आहे का मुलांचं बोरनाणे घेणार आहे आणि हळदी आणि बालविवाह शपथ पण घेणार आहे. आपण बालविवाह करणे आज कालच बातमी तुम्ही ऐकली ऐकली पण टीव्हीला बातमी 11 वर्षाच्या मुलीला बाळ झाले. आपल्या सरकारला झालेलं त्याच्याबद्दल सर्वांना माझा नमस्कार. माझी ओळख आहे सर्वांना आहे का नसेल तर मी तर जिल्हा परिषदला कानवडे मॅडम म्हणून आहे. आता सप्टेंबरमध्ये जॉईन झालेली आहे. तर आज आपण बालवाडी अंगणवाडीच्या हळदी कुंकवानिमित्त सगळेजण आपण जमलेलो आहोत. खरं तर म्हणजे शाळाची गरज आहे. आम्हाला सुद्धा ठेवायचं होतं पण आमचा काय बाकी नाही का हे करण्याचं वेळ आणि कालावधी कमी होत ना. तर मॅडम बोलल्या की बालविवाह संदर्भात बोला. कारण हल्ली म्हणजे आताची कंडिशन अशी झालेली आहे की स्त्री सुरक्षित नाही, मुलं सुरक्षित नाहीये आणि म्हातारे म्हणजे माणसं बायका थोडक्यात सुरक्षित नाहीये. कारण इतकी असुरक्षितता वाढली. आता बघा आपण वेगवेगळ्या रोजच्या बातम्या ऐकतो किंवा आपल्याच परिसरामध्ये घटना घडतायत की काही मुलींवर असेल, बायकांवर असेल, अगदी म्हाताऱ्या बायका सुद्धा असतील त्यांच्यावर अत्याचार होत आहे किंवा शोषण होतंय, छेडछाड होते. आणि मग हे आपण आता तुम्ही बघा सगळ्यात शक्यतो काहींची मुलं छोटे असतील, काहींची हायस्कूलला जातात किंवा काहींची मोठे पण असतील. तर आपण काय केलं पाहिजे, आपल्या मुलांची काळजी घेतली पाहिजे. आणि आपल्या जे छोट्या मुली आहेत ना तर आम्ही तर आमच्या शाळेमध्ये आल्यानंतर आम्ही त्यांना शिकवतो. पण विशेषतः आईने जास्त काळजी घ्यायची. आम्ही जर मोठी मुलगी असेल, कॉलेजला वगैरे जात असेल, 7वी 8वीला असेल, ते मोबाईल मागतात. आणि हल्ली काय होत आहे की मोबाईलचं जास्त वेळ आहे सर्वांना, अगदी छोट्यांपासून अगदी म्हाताऱ्या माणसांपर्यंत. म्हणजे ते एक चांगलं पण साधन आहे आणि मांडलं तर वाईट पण आहे. मुली काय करतात किंवा मुलं काय करतात, मोबाईल वगैरे घेतात आणि त्यांचं एज असं राहतं की आता समजा 6वी 7वीचे मुलं असतील किंवा अगदी पहिलीपासून ते सगळे त्यांना गेम्स खेळायला आवडतं. म्हणजे ते वाटच पाहतात आई कधी बाहेर जाते, मोबाईल कधी घेतो. किंवा काही मुलं तर आम्हाला असे पालकांचे फोन येतात घरी मोठे सांगतात मॅडम म्हटल्या की हे मोबाईल बघ आणि त्या आईला सांगतात की मॅडमने द्यायला सांगितलंय आणि कधी कधी आई द्यायची पण नाही का असं काही पाहण्यासाठी. तर काय करायचं आणि त्यांना जे म्हणजे मोबाईलमध्ये वगैरे पाहून घेतात ना मुलं ते त्यांचं कमी करायचंय. कारण आपण बघा त्यांना रेडीमेडची सवय लागली, त्यांना नवीन सगळ्यांनाच रेडीमेडची सवय लागली. आपल्याला काय माहिती पाहिजे असेल तर आपण काय करतो, सर्च करतो आणि ते पाहून घेतो. मग आपण काय करतो, आपल्या बुद्धीला गंध चढवतोय ना, आपल्या मुलांच्या पण बुद्धीला गंध चढवतोय. तर आपण काय केलं पाहिजे, मुलांना मोबाईल शक्यतो दिलाच नाही पाहिजे. बाय चान्स एखादं फार इमर्जन्सी काहीतरी शैक्षणिक असेल तर देऊ शकता. आणि बरं मुलांना एकदम क्युरिओसिटी त्यांची वाढलेली राहते. त्यांचं एज असं राहतं 6वी 7वीचं म्हणजे त्यांची कुमारावस्था सुरू होते. त्यांच्यामध्ये बदल होत राहतात, काहींना पिरियड्स येतात, त्यांच्यामध्ये शारीरिक बदल होतात. आता हे सगळ्यांना आपल्याला माहितीच आहे. मग त्याच्यामुळे त्यांना बाकीचं पण खूप अट्रॅक्शन असतं. त्याच्यामुळे ते वेगवेगळं नको ते सर्च वगैरे पण करतात. म्हणून आपल्या मुलांवर पण काय पाहिजे, लक्ष पाहिजे. किंवा गेम खेळत बसतात. आपण वेगवेगळे बघा तो गेम कुठला आहे, पबजी गेम तर एवढा धुमाकूळ घातलेला आहे. पबजी सारखे आता अनेक असे गेम आहेत की ते जसं ऑर्डर देतात तसं ते म्हणजे हिप्नोटाईज होतं. माणसं जसं हिप्नोटाईज होतात तसं मुलं आणि आपण सुद्धा होतो बघा. कधी कधी फोन येतो लगेचच हा पासवर्ड सांगा, वायफाय सांगून टाकतात किंवा माणसं सांगून टाकतात आणि लगेच आपल्या अकाउंटमधून आपलं अकाउंट हॅक होतं आणि पैसे पण जातात.
त्याचबरोबर अजून एक म्हणजे नाही का हे मोबाईलचं आपण आपल्या आणि बऱ्याच जणांचं काय असतं, सर मला धुणं धुवायचंय, हे कोणाला मोबाईल तोपर्यंत पोरबाई खेळताय आणि माझंही काम होतंय. पण त्याच्यामुळे काय होते माहितीये, एवढे छोटे छोटे मुलांचं त्याचा डायरेक्ट ती लाईट असते. आपल्याला कसं आपण म्हणतो की ते मुलं चमकवतात त्याच्या लाईटमध्ये त्रास होतो, तसं आपल्या स्क्रीनच्या टीव्हीच्या लाईटने आपल्या डायरेक्ट पटेलांवर छोट्या मुलांचा दृष्टीदोष लहानपणापासून म्हणजे काय ते आपणच घेतली पाहिजे, बरोबर ना. म्हणजे जरी एक वेळेस काम कमी झालं तर चालेल, पण आपण बघा आपण सगळेजण प्रत्येक जण कसं कशासाठी करतोय की आपल्या मुलांसाठी, माझ्या मुलाचं भवितव्य चांगलं झालं पाहिजे किंवा आपली परिस्थिती चांगली झाली पाहिजे, सगळ्या सुखसुविधा भेटल्या पाहिजे. परंतु एक सुखसुविधा कमी का असेना, पण आपण आपल्या आपण बघा म्हणतो अरे आमच्या घरात तर असं बोलत नाही, मग माझी मुलं शिव्या का देतात किंवा असं घाणेरडं का बोलतात किंवा असं का वागतात. खरं तर मुलं आपल्या घरातूनच शिकत असतात, कारण ते घरात जास्त वेळ असतात आई वडिलांजवळ. आणि शाळेमध्ये शिस्त लावतो, शाळेमध्ये ते एकदम ओके राहतात आणि घरी गेल्यावर पुन्हा दुसरी करतात. त्याला म्हणजे आपल्या घरातलं वातावरण कारणीभूत असतं आणि ते आपण बदललं पाहिजे. आपण काय करतो, रोज घेतो अरे आजीच असं बोलली असेल किंवा त्याचे पप्पाच असे बोलतात किंवा असं शिरत कुठेतरी शेजारी वगैरे येतं, आपण असं ढकलून देतो. त्यासाठी आपण आपल्या घरातलं वातावरण कसं असलं पाहिजे, हेल्दी असलं पाहिजे. आपल्याला बघा तुम्हाला जर आजारी पडलं किंवा कुणाच्या चेहऱ्यावर स्पॉट आला ना 4 वर्षामध्ये पाहतात, काय करावं याच्यासाठी, कोणती क्रीम वापरावी किंवा कुठल्या डॉक्टरकडे जावं लगेच. म्हणजे कुणालाच नाही आवडत माणसांना, म्हणजे माणसं असो नाही ते मुलं असो. मग आपण पण तशीच आपण सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, इंटरनल पण काळजी घेतली पाहिजे. आणि त्याच्यात आपले लहान मुलं असतात ना, नवीन शिकण्याची त्यांची जिद्द राहते. तुम्ही त्यांना अभ्यासाला बसवा, नाही तर मुलांची एक स्टाईल राहते जनरली, आई सांगते अभ्यासाला बस, ते पसारा मांडून बसतो आणि तसंच खेळत बसतो आणि ती काय ओरडते अरे अभ्यास कर हा काय बसतो. मुली काम करते ना, लक्ष देत नाही. पण आपण काय करायचं, ज्यावेळेस तुम्ही आता ही छोटे मुलं आहेत, आता यांचं तर एवढं काही नाही आहे, म्हणजे गाणी गोष्ट शिकण्याचं सवय त्यांचं. पण ज्यावेळेस तुमचे पहिली दुसरीला मुलं असतात ना, त्यांना जर पहिली दुसरीला सवय लागली ना, तसं तिथे पुढं त्यांना वळण लावावं लागत नाही, आम्हाला नाही आणि तुम्हाला पण नाही. आणि ही आपल्या मुलांची पण काळजी घ्यायची. आणि अजून एक प्रश्न म्हणजे सुरक्षितता. आता बघा अगदी आपल्या जनरली आता असं वातावरण झालंय ना, आपण घरातल्या व्यक्तीवर सुद्धा विश्वास करू शकत नाही. म्हणून आपल्या मुलांना गुड टच आणि बॅड टच शिकवायचा आहे, छोट्या मुलींना सुद्धा. म्हणजे नाही का आता तुम्ही तर आपण सगळे मोठे आहोत, कुणी कसं पाहिलं हे तुम्हाला कळतं की नाही. चांगल्या नजरेने पाहिलं, वाईट नजरेने पाहिलं की आणखी कुठल्या नजरेने पाहिलं, आपल्या नजरेनं कळतं. आणि छोटे मुलं असतात त्यांना गुड टच आणि बॅड टच म्हणजे काय, जे म्हणजे नाही का असं स्पर्श वगैरे करतात ना, त्यांना सांगायचं काही आता इथं काय माहित नाही मला, पण नसावं कदाचित, पण असतं जनरली सगळीकडे थोडंफार असतं. काही जे मुलंच असतात थोडेसे 6वी-7वीच्या मुलांचं त्यांचं एज असं राहतं, त्यांना क्युरिओसिटी राहतात, ते गुड टच बॅड टच म्हणजे करू शकतात. त्याच्यामुळे ना आपल्या मुलांना सांगायचंय. काही कधी आपण बघा तुम्हाला प्रत्येकालाच अनुभव आलेला असणार आहे, कारण येतच लेडीजला बसमध्ये जाताना कुठं नाही का असं धक्काबुक्की वगैरे करतात. ते आपल्या मुलांना जर आतापासूनच शिकवलं ना, त्या प्रतिकार करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये वाढते. म्हणजे लहानपणापासूनच त्यांना कळतं अरे आपलं असं म्हणजे काही म्हटलं तर आपण सांगावं आईला, घाबरून राहणार नाही. हे आपल्या मुलांना सांगायचं. रस्त्याने जाताना येताना ही एक काळजी घ्यायची. ज्यावेळेस मुलं येतात ना, आता ज्यांना असतं कुणी ना कुणी, तरी पण कुणी काही चॉकलेट दिलं कोण काही खायला दिलं लगेच घ्यायला वगैरे अजिबात नाही. जर तुमच्या घरातली व्यक्ती असेल त्याने दिलं तरच, किंवा शाळेमध्ये शिक्षकांनी वगैरे दिलं असेल तर तुम्ही खायला वगैरे घ्यायचे. आणि त्या कुणी काही खायला वगैरे दिलेलं किंवा वस्तू सुद्धा घ्यायची, सापडलेली वस्तू सुद्धा घ्यायची. कारण ना हे जर आपण कधी शिकवलं, आता हे बालवाडीचे मुलं आहेत म्हणजे यांनाच शिकवलं ना, पुढे आपल्याला तुम्हाला त्रास नाही होत. आणि तसं बाळकडून लहानपणीच पाळलं जातं. पुन्हा आता बालविवाहाचं लय वाढलेलं आहे. म्हणजे जरी सरकारने खूप वर्षांपासून कायदा केलेला आहे की मुलीचं वय 18 वर्ष आणि मुलाचं वय 21 वर्ष करावं, परंतु आताच्या हल्लीच्या या मोबाईलच्या युगामध्ये काय म्हणतात आपण काय नकली प्रकरण एवढं वाढलंय ना, म्हणजे अगदी शाळेत असं ते. आणि अजून एक तुमची छोटे मुलं मोठ्या मुलांमध्ये राहिले ना, आपण म्हणतो ना लहानपणी त्यांना शिंग फुटतात, तसं होत आहे. कारण ते काय करतात, मोठ्या मुलांच्या जवळ राहतात, त्यांच्या गप्पा वेगळ्या राहतात. आता हे मासूम राहतात,
छोटे मुलं त्यांच्यासोबत राहिले का आपण म्हणतो ना की मोठ्या मुलांचं बिघडलंय बोललंय, मग ते आपण एक काळजी घ्यायची. पुन्हा त्याच्यानंतर बालविवाह का होत आहे किंवा हल्ली अशी काल परवा मोठ्या मॅडमने पण सांगितलं आणि काल परवा पण एक आपल्याच परिसरातली घटना घडलेली आहे की 11 वर्षाची मुलगी 11 वर्षाची मुलीला बाळ झाले आणि ते बाळ शाळेत जाण्याच्या वेळेमध्ये ती मुलगी बाळ खेळत होती. म्हणजे ही आहे ना अंगावर अक्षरशः काटा येतो. कारण का तर आपण बघा आता प्रत्येक जण प्रत्येक बाई कामाला जाते. सगळ्याच घरी आहेत का? नाही. एखाद्या वेळेस आईची फक्त आजी वगैरे घरी राहते सांभाळायला. आजीला घरातले कामं पण राहतात, पोरं सांभाळायचे राहतात. किंवा काही काही आज्यांचं वय तर खूप झालेलं राहतं. मग आपण काय करायचं? आपल्या मुलांना अशी शिकवण दिली आपण जर आपल्या मुलांना असं शिकवलं ना एवढंच सांगायचं आहे की जे आता बालवयामध्ये अगदी रेप प्रकरणं वाढलेली आहेत. आता मध्ये ती मुलगी कोणती मालेगावची अशा खूप साऱ्या अगदी 3 वर्षाच्या 4 वर्षाच्या 3.5 वर्षाच्या मुलींवर रेपचे प्रकरण घडत आहे. मग काय होतं? आता समजा आपण गेलो कामाला, आपली जर मुलगी घरी असेल किंवा हे असेल, आपला जीव राहत नाही बरोबर ना. आपलं लक्ष 90% तिकडेच राहतं. म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी असो, असं नाही की मुलीचं शोषण होतं, मुलांचं सुद्धा माणसाचं सुद्धा शोषण होतंय. आता बघा एक हनी ट्रॅक म्हणून प्रकार सुरू आहे. हनी ट्रॅक म्हणून प्रकार सुरू आहे की त्याच्यामुळं काय होतं? फक्त बायकांचंच नाही, पुरुषांचं सुद्धा शोषण होतंय. त्याच्यामुळं आपण काय झालं? सजग राहिलं पाहिजे. आपण स्वतः आपण जर सजग राहिलं तर आपण आपल्या घरात त्यांना पण सावध ठेवणार आहोत बरोबर ना. मग हे असे काही प्रकार भविष्यात घडू नये. म्हणजे आता कोणावर काय वेळ किंवा काय, पण त्याच्यासाठी आपण अगोदर सुरक्षितता पाळलेलं केव्हाही चांगलं बरोबर ना. आता आम्ही तर आमच्या शाळेमध्ये असताना आम्ही खूप काळजी घेतो मुला मुलींची सगळ्यांची. कारण जसे तुमची मुलं आहेत त्याच्यापेक्षा जास्त जबाबदारी आमची आहे. त्याच्यामुळे आपण काय केलं पाहिजे? घरी आपल्या मुलाची गप्पा मारल्या पाहिजे. काय होतं कधी असं नाही का, मुलांना जर विचारलं ना आमच्या मम्मीला टाइमच नसतो, तिला स्वयंपाक असं मुलं सांगतात आणि पप्पा पण कामाला जातात आणि ते पण हे करत नाही. आपण आपल्या मुलांची गप्पा मारा. आणि काय होतं माहितीये, आपण जर आता त्यांच्याशी गप्पा वगैरे काय मारले ना, नंतर त्यांना ती सवय लागते आणि नंतर ते अकॅडमीला गेले ना ते आपल्याला विचारत सुद्धा नाही. असं हल्लीचं झालंय. म्हणजे एक पण मोठे झाले मुलं. आणि ते जर तो जर ट्रॅक आपल्याला बदलायचा असेल ना, आपलं घराचं वातावरण एकदम हसरं आनंदी असलं पाहिजे. आपली मुलं पण तसेच बनतात, आपल्या घरातले माणसं पण तसेच राहतात. आणि जे बालविवाह होत आहेत, समजा तुम्हाला माहिती पडलं कुणाचं एखादं काय करतात, नाही होत नाही ते दुसऱ्या गावाला जाऊन ते लग्न वगैरे करतात. आता तर शक्यतो एवढं होत नाही बालविवाह, परंतु जे असे प्रकार घडत आहेत ना ते जास्त प्रमाणामध्ये वाढले. स्त्रियांच्या बाबतीत पण खूप जास्त प्रमाणामध्ये वाढले. म्हणजे आपण सजग राहिले पाहिजे. तुम्ही जर आपल्या इथं कराटेचे वगैरे क्लासेस असतील, एखादं ऑफर करू शकता तुम्ही इथं मुलींना. एखादे शिक्षक इथे येऊन शिकवू शकता जर तुम्ही जर ठरवलं तर. म्हणजे आता शाळा सुटल्यानंतर तुमच्या घर कुणाचं मोठं असेल किंवा इथं मंदिरामध्ये वगैरे, कारण ती काळाची गरज आहे. बाय चान्स कोणावर समजा आपल्याला पण आलं पाहिजे. म्हणजे नाही का असं 4 हात करतात मोबाईल तर मारता आली पाहिजे कधी नाही. हो म्हणजे आपल्याला बोलता आलं पाहिजे. काय होतं जनरली लेडीज काय होतात, मुली पण ओघाने घाबरतात असतात. म्हणजे आता घरी असं गप्पा मारायला सांगितलं ना हे कुणी साधू शकत नाही आणि पुढे बोलायला सांगितलं तर लगेच प्रॉब्लेम येतो. काय होतं आपण आपल्या मुलांची सवय लावायची. म्हणजे आपल्या मुलांची आपण काळजी घ्यायची, मुलींची काळजी घ्यायची, घरातल्यांची म्हाताऱ्या माणसांची पण काळजी घ्यायची आहे. आणि एवढंच सांगू शकेल म्हणजे सांगू इच्छिते की आपलं म्हणजे नाही का आपलं जसं सराउंडिंग असेल ना, आपल्या घरातलं वातावरण असेल तसं आपलं मन विकसित होतं.
तसेच संस्कार घरातनं त्यांना भेटतात. आपलं मुल दुसरं मुलं शाळेत शिकायला जात नाही, शाळेमध्ये त्याच्या बाकीचं शिकायला टाइमच राहत नाही, पूर्ण बिझी असतात. म्हणून आपलं नाही का कोणी पण म्हणतं की काय काय कुठे जातो, शाळेत जातो का, कोणी तुझे मित्र, मित्रांचा खूप प्रभाव लागतो. मित्रांचा खूप जर शिवाय त्याला काही मित्र असेल तर त्याचा पाहून बघून शिकतोच चांगलं म्हणजे चांगले असेल तर. मग आपण हे सगळं विशेष म्हणजे मुलांमध्ये संवाद तुम्ही साधा विचारा. तुम्ही आज काय अभ्यास केला रे, काय केलं, दाखव बरं मला. मग कसे नाही मुलं अभ्यास करणारच. मुलांना ट्रॅक सोडून जाऊ द्यायचं नाही, खेळायला खेळू द्यायचं भरपूर, त्याचं खेळण्याचंच वय. आणि याच तुम्ही नाही का की आलाय तरी आमच्या गाडी 100 गाडी 110 नका देऊ त्यांना. मुलांची जी हाताची क्षमता असते ना ती 5 वर्षांनी म्हणजे विकसित होती. आपली पेन्सिल पकडण्याची क्षमता आहे ना, आपण तर ते आता तसं नाही, मुलांचं नाही. छोट्या असल्यामध्ये 1 वर्ष असंच पेन पकडून मोठ्या मारताय, बरोबर ना. म्हणजे काय हे बदललंय, पण त्याचा अशी जास्त नाही होतो, त्याचा पालव येते. आणि तुम्ही म्हणताय 110 काढ त्याची सक्ती केली तर त्यांना ते अभ्यासाची आवड निर्माण होण्याऐवजी त्यांची काय होतं ते त्यांना वेगळं वाटायला लागतं तो अभ्यास. म्हणून नाही का छोट्या मुलांना आहे ना वाचून घ्यायचं त्यांच्याकडे रोजच्या बाळाला. त्याचा लेकर आहे कुठे 5 वर्षाच्या मुलांना. तुम्ही जर आता 2-3 वर्षाची मुलगी आहे आणि लागली तिला हे करायला, आता समजा 5 वर्षाचा असेल तर याच्याकडे घ्या करू. म्हणजे नाही का काय कसं राहतं, हा आमच्या बाईला आहे ना एवढे तिच्या पोरीला मारायला आलं पाहिजे असा हट्ट असतोच नका. मग काय होतं माहिती का, आपणच आपल्या मुलांचं बालमानसशास्त्र जपलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण जर हिपहॉप चांगला संगोपन केलं तर आपण जर बघा म्हणजे काही पण झाड हे लावताना पिकाची मशागत करतो, त्याला खत पाणी घालतो, तेव्हा ते आपलं रोपटं चांगलं होतं आणि त्याचं भरपूर पीक येतं. तसेच आपले हे रोपटे त्या रोपट्यांना असं छान विकसित करा हेच मी सांगू माझी इच्छा आहे. कारण आई असते ना म्हणजे आई जास्त वेळ मुलांच्या जवळ राहते. वडील असतात पण जास्त वेळ नसतात किंवा सगळं आईच करते मुलाचं खाणं पिणं त्या. आणि त्याच्यामुळं तुम्ही काही पण मुलांना सांगतं, आईला सांगतं, वडिलांना काही काही म्हणजे बोलत नाही किंवा त्याचा टाईमही नसतो, असं पण असतं. म्हणून आपणच आपल्या मुलांची काय घेतली पाहिजे. आणि सगळ्यात जास्त पोषण, मुलांचं पोषण. आता आम्ही पाहतो आमचे काही काही मुलं आहेत ना बिना जन्माचे काहीच खाल्लेलं नसतं. सांगा ते लहान लेकरू 6 वर्षाचं ते 1 पर्यंत त्याचं लक्ष लागेल का नाही लागत. आता तेच कसं राहते लहान मुले समजा आपलं आहे, आपण जर सकाळी पासून काहीच खाल्लं नाही 1 पर्यंत वाटच मात्र होतं की नाही. म्हणजे आता बघा आपल्या इथे कुपोषण आहे का नाही येत ना, काय शिजवलं मग ते भाजी उकळून खायचीच नाही, डायरेक्ट शिजवा. त्याच्यामधलं आयर्न निघून जातं, लाल पाणी निघतं ना, त्याच्यामध्ये जे पौष्टिक घटक असतात ते सगळे आपण काढून फेकून देतो आणि चोथा खातो. आणि शेवगा आहे, शेवगा आपल्या परिसरामध्ये सगळीकडे खूप सारा शेवगाचा आहे. शेवगा आपली बहुगुणी आहे. शेवग्याच्या शेंगा, शेवग्याचे फुलं, शेवग्याचे पानं सगळ्याच्या भाज्या खायच्या आहेत. आणि ते आपल्याला माहिती ना आयर्न वाढवतो. आपले आपण म्हणतो मणक्याचा त्रास होतो, कमरेचा त्रास होतो, कॅल्शियम भेटतं आपल्याला खूप सारं. आणि आपल्या परिसरामध्ये आपण ते खातो का नाही, आठवड्यातून एकदा भाजी केली नको माहिती नाही, सारखं ती भाजी, पण आपण कसं पाहिजे रोज खाल्लं पाहिजे आहे की नाही. अशा खूप साऱ्या भाज्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये हे राहतं. आता एकदम प्युअर आहे का, जसं मी माझ्या लहानपणी खाल्लंय बिना खताच्या बिना औषधाच्या भाज्या, आता आहे का त्या नाही. अगदी केलं तरी पण खत पाणी असतं, बरोबर ना. मग आपण त्या स्वच्छ धुवून घेतल्या पाहिजे, खत पाणी टाकलं पाहिजे थोडंसं पाण्यामध्ये त्याच्यावरती आपण फवारलेले असतात, पेस्टिसाइड्स केलेले असतात, ते घटक निघून जातात. मग असं आपण आणि कमी खायला नाही खाल्लं पाहिजे जास्त प्रमाणामध्ये. कारण आपल्याकडे ना खेळल्यावर आपल्याला खूप फरक खायची सवय असते. म्हणजे आपल्याला जाणवत नाही, आपण खातो तर आपल्याला वाटत नाही. ते असं नाही का ह्या गोष्टी गृहिणीच करू शकतात. त्यांनी कंट्रोल केलं की ऑटोमॅटिक बाकीच्यांना सवय लागणार आहे, बरोबर ना. अशा प्रकारे आपल्या मुलांचा, घराचा आणि स्वतःची सगळ्यांनी काळजी घ्या. हीच माझी इच्छा. थँक्यू. आपल्या मुलाकडे लक्ष द्यायचं. पहिलं मोबाईल कमी करा.
तर बघा मुलं किती आनंदी आहेत, त्यांना किती छान वाटतं की सर्वजण एका ठिकाणी बसलेले आहेत आणि सगळ्यांचा आता कार्यक्रम करायचा आहे. तर खूप उत्सुकतेने मुलं बसलेले आहेत आणि आता बघा त्यांचं औक्षण करण्यात आलेलं आहे आणि सर्वजण खूप आनंदी होतात. मुलांना खूप छान वाटतं. सगळेजण बघा किती सुंदर रिॲक्शन करतायत. वाव. तर कोणाकोणाच्या अंगणवाडीमध्ये असं हळदी कुंकवाचा आणि बोरन्हाणाचा कार्यक्रम केलेला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायचे. एका तुमच्या छोट्याशा लाईकनी खूप काही मोठं हे होत नाही, पण मग आम्हाला पण बरं वाटतं आणि पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी पण त्याच्यामध्ये ते प्रोत्साहन मिळतं. तर बघा असं आमच्या अंगणवाडी ताईंनी खूप छान कार्यक्रम ठेवला आणि खूप सर्व महिलांनी एन्जॉय पण केला आणि थोडंसं 2 शब्द माहिती पण देण्यात पण आली आणि घेण्यात पण आली. काय होतं थोडंसं महिलांना पण सजेस्ट केलं पाहिजे, मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्या 3 वर्षाच्या मुलीपासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत शोषण केलं जातं आहे. तर आपण त्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे आणि काळजीपूर्वक आपल्या मुलांना ते शिकवलं पाहिजे, ते आचरणात आणलं पाहिजे. मुलांना मोबाईलपासून वंचित केलं पाहिजे, म्हणजे मोबाईल दिलाच नाही पाहिजे. मुलांना मोबाईल द्यायचं ठीक आहे, काही असं जरुरी म्हणजे खूप काही महत्त्वाचं काम असेल तर देऊ शकतो आपण, पण जास्त नको आहे द्यायला. कारण की मुलं त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचं काही पण सर्च करतात आणि व्हिडिओ डाउनलोड करून बघत बसतात आणि काय होतं आपण कामाच्या नादामध्ये मुलांकडे लक्ष देत नाही. तर अशा प्रकारे थोडंसं अंगणवाडीमध्ये महिलांना बोलावून थोडंसं सांगण्यात पण आलं आणि महिलांनी पण आणि मुलांनी पण फुल एन्जॉय केलं. एकदम मस्त धमाल.
तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट देखील करायला